का मनोज जरांगे पाटील कोण आहे का? मी बायकोला सांगताना सांगितलंय, हे बघ आलो तर तू गेलो तर समाजाचा कुंकूपासून तयार आहे. संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्यावर आधारित सिनेमा 21 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी काही वर्षांपासून लढा उभा केलाय. यावर आधारित हा सिनेमा काढण्यात आलाय. या चित्रपटामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख भूमिकेत रोहन पाटील यांनी काम केलंय. तर या चित्रपटाचे दिग्दर्शक शिवाजी दोलताडे आणि निर्माते गोवर्धन दोलताडे असून हा चित्रपट 21 जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. सर्वांना जय शिवराय. मी अभिनेता रोहन पाटील. येणाऱ्या 21 जून 2024 ला राज्यभर प्रदर्शित होत असलेला सिनेमा संघर्ष होता मनोज जरांगे पाटील, याच्यामध्ये मी माननीय जरांगे पाटील साहेब यांची भूमिका साकारली आणि ह्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी आम्ही आज राजधानी सातारा या ठिकाणी आलो. खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद भेटतोय आणि आपण पाहिलं की मीडियाच्या माध्यमातून पाहिलं असेल किंवा वेगवेगळ्या माध्यमातून पाहिलं असेल, जरांगे पाटलांचं यश हे राज्याने जगाने बघितलं, पण जरांगे पाटलांचा संघर्ष ह्या सिनेमात खूप चांगल्या पद्धतीने दाखवलाय. त्याच्यामुळे मी आशा करतो की येणाऱ्या 21 जून 2024 ला हा सिनेमा राज्यातली सगळ्या समाजातली लोक बघतील. ह्या सिनेमात खूप चांगल्या पद्धतीचे कलाकार आहेत. सिनेमा हा तुमचा आमचा सगळ्यांचा आहे. म्हणजे हा सिनेमा एका निर्मात्याचा नाही, दिग्दर्शकाचा नाही. हा सिनेमा बघणं आणि हा सिनेमा चालवणं आपल्या समाजाच्या अस्मितेचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे मी आशा करतो की येणाऱ्या 21 जून 2024 ला जरांगे पाटलांचा खरा संघर्ष आणि जरांगे पाटलांना समाजासाठी का लढावं वाटलं या गोष्टीचा पूर्ण चांगल्या पद्धतीने दाखवलेली गोष्ट ह्या सिनेमामध्ये आहे. ह्या सिनेमाची पूर्ण जी स्क्रिप्ट आहे ती माननीय जरांगे पाटलांनी आम्हाला दिलेली. त्याच्यामुळे राज्याच्या जे पुढे येणार आहे ते खरं आणि वास्तवच असणार आहे. त्याच्यामुळे मी आशा करतो की आपण हा सिनेमा येणाऱ्या 21 जूनला सगळेजण बघाल. साताऱ्यातले आमचे बांधव आम्हाला या ठिकाणी भेटायला आले, समाजातून सगळ्यांनी स्वागत केलं. मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो, मीडियाच्या बांधवांचे आभार व्यक्त करतो आणि जसं मीडियाने जरांगे पाटलांना सहकार्य केलं तसं ह्या सिनेमालाही सहकार्य कराल अशी आशा करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. आज सातारा या ठिकाणी आम्ही संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आलो आहोत आणि महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या माध्यमातून आज मी सातारकर आणि त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला मी आवाहन करत आहे की हा चित्रपट एका सर्वसाधारण कुटुंबातील सर्वसाधारण व्यक्तीच्या जीवनावरती आधारित आहे. आणि जरांगे पाटलांचं आपण सगळ्यांनी यश पाहिलं, त्यांच्या सभा पाहिल्या, त्यांचं नाव महाराष्ट्रापासून देशातून पूर्ण जगात गेलेलं पाहिलं. परंतु हे सगळं करत असताना त्यांचा संघर्ष गेली 15 ते 20 वर्षापासूनचा संघर्ष आहे आणि हा संघर्ष आपल्या समाजातील सगळ्या लोकांना माहित पाहिजे. कारण त्यांना मराठा आरक्षणासाठी का लढावं वाटलं, आरक्षण नसल्यामुळे किती अडचणींचा सामना करावा लागत आहे, हे सगळं या चित्रपटातून आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि नक्कीच आपल्या मराठा समाजाच्या जी आरक्षणाची लढाई चाललेली आहे त्या लढाईला सुद्धा ह्या चित्रपटाचा खूप मोठा फायदा होणार आहे. म्हणून हा चित्रपट सर्व समाज बांधवांनी म्हणजे हजारोंच्या नाही, लाखोंच्या नाही तर कोटीच्या संख्येने हा चित्रपट पाहावा. आणि हा चित्रपट 21 जून 2024 ला संपूर्ण राज्यभर मोठ्या प्रमाणात आम्ही रिलीज करत आहोत. तरी पण सर्वांनी हा चित्रपट पहा आणि एक सर्वसाधारण कुटुंबातील व्यक्तीची म्हणजे काय परिस्थिती असताना कशा परिस्थितीवर मात करून त्यांनी या संघर्षात आज विजयाजवळ जाऊन पोहोचले आहेत हे नक्कीच बघा. धन्यवाद. संघर्ष होता सिनेमा 21 जून 2024 ला रिलीज होतोय. ऍक्च्युली काय सेन्सरच्या अडचणीमुळे हा सिनेमा रखडला होता. त्याच्यावरती राजकीय टीका झाल्या, सेन्सर न झाल्यामुळे सेन्सरवरती पण टीका झाल्या. पण या सगळ्या वादातून आता तो पूर्ण झालेला आहे आणि महाराष्ट्रभर तो रिलीजसाठी 21 तारखेला सज्ज झालेला आहे. हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन सगळ्यांना आपल्याला बघायचा आहे. या सिनेमामध्ये माझी छोटीशी भूमिका एक पत्रकाराचा रोल केलेला आहे, तर तो तुम्हाला नक्की आवडेल. आणि ह्याच्यातून हा सिनेमा जरांगे पाटील म्हटल्यानंतर हा एखादा सिनेमा समाजावरती वाटतो, पण हा सिनेमा खरोखर समाजावरती एका नसून हा सगळ्या समाजाने आदर्श घेण्यासारखा सिनेमा आहे. संघर्ष योद्धा याने याच्यातून असं दाखवलं की एक सर्वसाधारण कुटुंबातला माणूस कसा संघर्ष करून समाजासाठी रान पिटवतो आणि तो कसा शेवटपर्यंत सक्सेस करतो ह्याच्यातून दाखवलं गेलं आहे. तरी हा सिनेमा प्रत्येकाने बघावा आणि प्रत्येकाने बघून प्रत्येक थिएटरमध्ये जाऊन प्रत्येकाने सिनेमा बघून प्रत्येकाला सांगावा आणि या सिनेमाचा आनंद घ्यावा. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो. नमस्कार, मी शिवाजी दोलताडे, डायरेक्टर
संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हा चित्रपट 21 जून 2024 ला संपूर्ण महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणावर रिलीज होत आहे. या चित्रपटामध्ये मनोज जरांगे पाटलांचा पूर्ण जो स्ट्रगल आहे तो लोकांना माहित नाही. आपण असं पाहतो की बऱ्याच लोकांना असं माहित आहे की लाठीचार्ज नंतर जरांगे पाटील लोकांपर्यंत पोहोचले किंवा माहिती झाली, पण त्याच्या आधीचे जरांगे पाटील कोण होते, काय करत होते हे लोकांना माहित नाही. या चित्रपटातून ते सर्व गोष्टी आम्ही दाखवल्या आहेत. हा चित्रपट जो आहे त्यांचा जो स्ट्रगल काळ असेल, त्यांच्याकडे टू व्हीलरही नव्हती किंवा सायकलही नव्हती, त्या सर्व गोष्टी असतील याच्यामध्ये. हा चित्रपट पाहिल्यानंतर प्रत्येकाला एक प्रेरणा भेटणार आहे, ऊर्जा भेटणार आहे की जवळ काही नसतानाही माणूस काय करू शकतो. कारण सर्व गोष्टी सुख संपत्ती असल्यानंतरच आपण काहीतरी इतिहास घडू शकतो असं कधी कुठेही लिहिलेलं नाही. की काही नसतानाही जिद्दीच्या जोरावरती आपण काही करू शकतो, इतिहास घडू शकतो. हे माननीय जरांगे पाटलाकडून आपण शिकलं पाहिजे. आणि या चित्रपटामध्ये जे लोकेशन वापरले आहेत त्यामध्ये जवळपास 90% लोकेशन रिअल वापरले आहेत. याच्यामध्ये जरांगे पाटलांचं जे घर आहे ते रिअल आहे. उपोषण स्थळ असेल किंवा जरांगे पाटलांनी ज्या ठिकाणी आंदोलन केले असतील, संघर्ष केला, हे सर्व लोकेशन आपण याच्यामध्ये रिअल वापरले आहेत. ही भारतातील पहिले बायोपिक अशी असणार की याच्यात रिअल लोकेशन आहेत. आणि त्याचबरोबर जरांगे पाटलांवर जे काही सहकारी आहेत, उपोषण स्थळी असतील किंवा बाकीच्या ठिकाणी असतील, लाठीचार्ज ठिकाणी असतील, ते बरेचसे आपण सेम टू सेम लोक वापरलेले आहेत. म्हणजे याच्यात काल्पनिक गोष्टी खूप तुम्हाला पाहायच भेटणार नाहीत. सगळ्या आपण असं पाहतो की एखादा ऐतिहासिक सब्जेक्ट जर असेल, 200 वर्षापूर्वीचा असेल, 500 वर्षापूर्वीचा असेल, त्यात बऱ्याचशा गोष्टी काल्पनिक टाकलेल्या असतात. पण हा करंटली चालणारा विषय आहे. याच्यामध्ये 1% तुम्हाला काल्पनिक पाहता येणार नाही. सगळ्या गोष्टी रिअल आहेत, त्यांचा संघर्ष रिअल आहे. आणि हा चित्रपट करताना एक खूप मोठं आव्हान होतं. या सर्व गोष्टी रिअल दाखवून हे खूप मोठं आव्हान होतं. पण ते आमच्या पूर्ण टीमने, आम्ही सर्वांनी ते खूप चांगल्या पद्धतीने पेललेला आहे. आणि हा सिनेमा 2,500 ते 3,000 शोच्या माध्यमातून महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेरही आम्ही रिलीज करतो आहोत. तर 21 जूनला हा सिनेमा तुम्ही सर्वजण पहा. एप्रिल महिन्यात हा सिनेमा रिलीज होणार होता, काय विलंब झाला नक्की? आता जून मध्ये होतोस. हा चित्रपट अगोदर 26 एप्रिलला रिलीज होणार होता संपूर्ण महाराष्ट्रात. त्याप्रमाणे आम्ही प्रमोशनही चालू केलं होतं. पण चित्रपटाचं ज्यावेळेस इलेक्शनचं ज्यावेळेस हे झालं, आचारसंहिता लागली, त्यावेळेस आम्हाला कळवण्यात आलं की हा चित्रपट पाहिल्यानंतर मतदानावरती परिणाम होईल. मतदानावरती जर परिणाम होत असेल तर हा चित्रपट तुम्हाला रिलीज करता येणार नाही. म्हणजे आता याच्या आणखी काही गोष्टी नको सांगायला, न सांगताच समजल्या असतील तुम्हाला की त्याला कोणी विरोध केला, कसा विरोध केला, विरोध करण्यापाठीमागचं कारण काय आहे. पण त्याच्यापेक्षा दुपटीने ताकदीने आम्ही आता 21 जूनला रिलीज करत आहोत. आणि सर्वांकडून अपेक्षा करतो की हा सिनेमा रेकॉर्ड ब्रेक होणं गरजेचं आहे. जसं आपण मनोज जरांगे पाटलांवरती प्रेम केलंय तसं त्यांच्या सिनेमावरती करा. कारण मनोज जरांगे पाटील हे एका जिल्ह्यापुरते किंवा मराठवाड्यापुरते मर्यादित राहिलेले नसून ते आता भारताचं टॉपचं नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलेलं जातं. कारण आदर्श त्यांच्याकडून घेतला पाहिजे. आदर्श घेणार ते व्यक्तिमत्व आहे. आपण बघतो की बाकीचे जे राजकारणी आहेत ते स्वतःच्या फायद्यासाठी बऱ्याचशा गोष्टी करतात. पण मनोज जरांगे पाटलांनी एकही गोष्ट स्वार्थासाठी केलेली नाही. प्रत्येक गोष्ट ते समाजासमोर बोलतात, समाजासमोर निर्णय घेतात, समाजाला विचारात घेऊन करतात. त्या गोष्टीमुळे ते संपूर्ण समाजाच्या याच्यावरती ते आधिपत्य गाजवत आहेत. आणि हा सिनेमा जो आहे तो 21 जून 2024 ला संपूर्ण मोठ्या प्रमाणात रिलीज होत आहे संपूर्ण महाराष्ट्रात. तुम्ही हा पहा. धन्यवाद.